2024 या वर्षात टेलिव्हिजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, तर अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोपही घेतला. काही मालिका अशा होत्या ज्यांनी अगदी कमी काळातच प्रेक्षकांचा निरोप घेतला. प्रेक्षकांची पसंती, TRP या सगळ्यावरच मालिका किती काळ चालणार हे सगळं अवलंबून असतं. अशाच मालिकांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेने अवघ्या 3 महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट, अशोक डांगे आणि प्रतीक्षा शिवणकर यांची मुख्य भूमिका होती. कलर्स मराठीवरील सुख कळले या मालिकेने अवघ्या 6 महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सागर देशपांडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतून स्पृहाने मालिका विश्वात कमबॅक केलं होतं. तर कलर्स मराठीवरीलच अबीर गुलाल ही मालिका सुद्धा अवघ्या 6 महिन्यात बंद पडली. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री पायल जाधव आणि गायत्री दातार यांच्या मुख्य भूमिका होत्या. आणि यानंतर दुर्गा ही मालिका तर अवघ्या 2-3 महिन्यातच बंद झाली. या मालिकेत अंबर गणपुले आणि रुमानी खरे यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर सोनी मराठीवरील निवेदिता माझी ताई ही मालिका सुद्धा अवघ्या काही महिन्यातच बंद झाली. या मालिकेत अशोक फळदेसाई आणि ऐतशा संसगिरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर सोनी मराठीवरच शेतकऱ्याची गोष्ट दाखवणारी भूमिकन्या ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर 4 महिन्यातच ही मालिका सुद्धा बंद पडली. यानंतर सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेने सुद्धा 6 महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका होती. सोबतच सोनी मराठीवरील जय जय शनिदेव ही मालिका सुद्धा अवघ्या 6 महिन्यातच बंद झाली. यातली कोणती मालिका आणखी जास्त वेळ चालायला हवी होती असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.